नमस्कार. लाडक्या बहिणी नाराज झाल्या. 3,000 रुपयांचे आश्वासन देऊन मात्र जमा झाले 1,500 रुपये. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 8 मार्च महिला दिनानिमित्त महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात आले. हा फेब्रुवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिला हप्ता जमा झाल्यानंतर मोठे वाद निर्माण झाले आहेत. संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की महायुती सरकारने घोषणा केली होती की फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्याचे एकूण 3,000 रुपये महिलांच्या खात्यात 8 मार्च रोजी जमा केले जातील. मात्र अनेक महिलांच्या खात्यात केवळ 1,500 रुपये जमा झाले आहेत. सरकारच्या घोषणामुळे लाडक्या बहिणींना 2 महिन्याची रक्कम एकदाच जमा होईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र 1,500 रुपये जमा होत असल्याने त्या निराश झाल्या आहेत. तर काही महिलांच्या खात्यामध्ये केवळ 500 रुपये जमा झाले असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. लाडकी बहीण योजना या वृत्तपत्रामध्ये दावा करण्यात आलेला आहे की सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील महिला 3,000 रुपये आपल्या खात्यात जमा होणार याची प्रतीक्षा करत असताना एका लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सरकारने केवळ 500 रुपये जमा केले आहेत. सरकारने या महिलेच्या खात्यात 500 रुपये जमा करून बहिणींचा अपमान केल्याची ही टीका सामनामध्ये करण्यात आलेली आहे. जुलै 2024 मध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये महिन्याला जमा करण्यात येतात. सुरुवातीला ही योजना शिंदे सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू केली असल्याची टीका विरोधकांनी केली होती. मात्र सरकारने घोषणा केली की ही योजना निवडणुकांनंतरही बंद होणार नाही. एवढेच नाही तर बीजेपीने ही घोषणाही सुद्धा केली की महायुती सरकार निवडून आल्यानंतर महिन्याच्या खात्यामध्ये 1,500 रुपयाऐवजी 2,100 रुपये जमा करणार. मात्र सरकार निवडणूक आले, सरकार स्थापन झाले, सरकारचा पहिला अर्थसंकल्पही सादर झाला. मात्र महिलांना अजूनही 2,100 रुपये मिळालेच नाहीत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्या आणि महायुतीचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले आणि महिलांना 2,100 रुपये मिळतील अशी आशा निर्माण झाली. मात्र सरकार स्थापन होऊन 4 महिने उलटले तरीही महिलांना अजूनही 2,100 रुपये मिळालेले नाहीत. 8 मार्च रोजी महिलांच्या खात्यात सरकारने फेब्रुवारीचा हप्ता जमा केला. मात्र तोही 1,500 रुपये जमा केला आहे. त्यामुळे आता महिलांना 2,100 रुपयांसाठी किती दिवस प्रतीक्षा करावी लागते हे पाहणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्च रोजी साजरा झाला. या दिवशी महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी-मार्च महिन्याचा हप्ता जमा करणार सांगितले होते आणि तसेच 8 मार्चला 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातील असे सांगण्यात आले होते. मात्र 8 मार्च रोजी अनेक महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले. विशेष बाब म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एका महिलेच्या खात्यात केवळ 500 रुपये जमा झाले आहेत असा दावा सामना वृत्तपत्रात करण्यात आला आहे. तसेच सरकारने महिलांची थट्टा केल्याची ही यातून टीका करण्यात आली आहे. दुसरीकडे एकाच महिन्याचा हप्ता मिळाल्यामुळे आणि 500 रुपये आपल्या खात्यात जमा झाल्यामुळे राज्यातील महिला सरकारवर नाराज झाल्या आहेत. धन्यवाद.